आहे ज्ञानेश्वरी मुंडे, तिने न्यायासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून महादेव मुंडेची हत्या झाली आहे आणि पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्ही बीडचे खासदार आहात, सातत्यानं हा मुद्दा उपस्थित करतात, काय म्हणताय? बीड जिल्ह्याच्या बाबतीत ही खूप खेदाची बाब आहे की आदरणीय आमच्या ज्या ज्ञानेश्वरीताई आहेत त्या भगिनीला न्यायासाठी परत परत आंदोलन करावं लागतंय. आज तर त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. परमेश्वराला मी एक प्रार्थना करणार आहे की त्यांचा सुधारणा हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. हे मी परमेश्वराला पहिल्यांदा विनंती प्रार्थना करणार आहे. आणि त्यांचं आंदोलन त्यांनी एकदा जिल्हाधिकारी महोदयाकडे आंदोलन केलं, एकदा पोलीस अधीक्षकाकडे आंदोलन केलं. पोलीस अधीक्षकांना सांगितलं की ते DYSP आहेत किंवा जे पोलीस यंत्रणा तपासात आहे ते बदला. त्यांनी तसं आश्वासन दिलं. पण त्याच्यानंतर पुढे काय झालं ते 1 महिन्यात तुम्हाला हे करतो, 2 महिने झाले, आज ते 4 महिने झाले तरी त्या आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही. त्याच्यासाठी ती भगिनी पूर्ण धाव फोडून वरडते. त्या भगिनीला आज आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं ही आमच्यासाठी शरमेची बाब आहे. बीड जिल्ह्यासाठी बंद शरमेची बाब आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृह खात्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळं त्यांनी बीड मध्ये चांगलं लक्ष दिलं पाहिजे. एवढंच नाही तर बीडचं पालकत्व नंबर 2चे जे पद आहे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे आहे. या 2 प्रमुखाकडे जर ही प्रमुख जिम्मेदारी असेल तर त्यांनी दोघांनी जर लक्ष घातलं तर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर यायला काही वेळ लागणार नाही. काय येत नाही कळत नाहीये, कारण बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचं राज्य जर आणायचं असेल तर अधिकारी दिसते आश्वासन देऊन चालणार नाही. माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी मी चांगलं काम करतोय, तुम्ही एकटे चांगले करू नाही, तुमची खालची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला आणखी सपोर्ट करत नाही. या गोष्टीचा सुद्धा माननीय अध्यक्ष महोदयांना कुठेही म्हणजे कळायला गेले की खालची यंत्रणा आणखी त्यांना बाजूला सारून काहीतरी वेगळं करते. त्या तपासामध्ये त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाल्यासाठी प्रयत्न आदरणीय अध्यक्ष महोदयांनी केला पाहिजे. मी सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्ण ताकदीने या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील याच्याकडे सुद्धा न्यायासाठी जाणार. परंतु बाप्पा, सातत्याने अशी हत्येची मालिका जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने होताना पाहायला मिळतात आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुरेश धस यांनी देखील एक संशय व्यक्त केलाय की कुठेतरी पोलीस अधिकारी बदलत नसल्यामुळे या सगळ्या प्रकरणांना अधिक बळ मिळतंय म्हणून. हे बघा, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ आमदार आहेत, 5व्यांदा ते आमदार झाले. त्याच्यामुळे ते जे काय बोलतात त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. आणि त्यांच्याच पक्षाचा, तिन्ही पक्षाचं जरी सरकार असलं तर त्यांच्याच पक्षाचे जे नेते आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. तरी सुद्धा त्यांना असं मीडियाला येऊन बोलावं लागतं की आणखी बदलत नाहीत. मग कोण बदलणार? माननीय जिल्हा अध्यक्ष बदलत नाहीत का माननीय गृहमंत्री बदलत नाहीत का माननीय कोण बदलत नाही? त्याचा आपण महाराष्ट्राच्या जनतेला खुलासा झाला पाहिजे. जरी एक सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार म्हणतायत आणि माझी वेळोवेळी मागणी, ज्या लोकांनी बीडच्या लोकसभेच्या निवडणूक सुद्धा अंधाधुंदी केली, पूर्ण राजकारण केलं, बोगस मतदान करायला सपोर्ट केला, असे लोक त्याच जागेवर, विधानसभेला तेच केलं, असेच लोक आणखी त्याच जागेवर, या लोकांच्या बदल्या होणं एवढं तरी अपेक्षा आहे. त्यांच्यावर कारवाई नका हो, बदले त्यांचे पुरावे जे शर्ट काढून बनियन होत, जशी बनियन गँग आपल्याला काय दिसते बघा आता, आणखी बरेच काय ते चड्डी बनियन गँग पुण्यात होते, आता किती दिसली काल परवा कुठे अशी तिथं आमच्याकडं म्हणजे वरती उतरून फक्त बनियन घालून बसणारा PI ज्या पोलीस स्टेशनला बसतो त्याला सुद्धा तिथंच ठेवतात. हे काय कारण आहे यार? एवढे काय म्हणजे मग कायदा सुव्यवस्था फक्त इकडे बोलून उपयोग नाहीये, सभागृहात सांगून उपयोग नाहीये. तुम्हाला फुल स्लेटली मेजॉरिटी आहे, याचा अर्थ असा नाही की कायद्याचं राज्य तुम्ही बुडवाल. मला वाटतंय माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही बीड जिल्ह्यापुरता आमच्या कमीत कमी कायदा कसा एवढी आमची विनंती आहे. मी आता CM साहेबांना सुद्धा भेटायचा वेळ मागितलेला आहे. जर मला मिळालाच आता, त्याच्यामुळे मी आलोय सभागृहात, तर माझं नशीब जर भेट झाली तर मी त्यांच्या कानावरती टाकणार आहे की साहेब जरा आमच्याकडे थोडंसं बघा, तिसरा डोळा नका उघडू, पण एकदा कमीत कमी 2 डोळे उघडून तरी आमच्या बीड जिल्ह्याकडे बघा. म्हणजे आमच्या मायबाप जनतेला तुम्ही आमचे आणि पालकत्व सुद्धा आमच्या आदरणीय दादांकडे
दादा म्हणलं की कसं काय असायचं, दादा कसं होईल हे असं मला कळणार. दादा पालकमंत्री असताना सुद्धा तिथले अधिकारी बदलत नाही. ते काय ते त्याला अध्यक्ष पोलीस अधीक्षक महोदय सांगतात की त्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही. अरे पण त्यांच्या एवढ्या तक्रारी आहेत, सर्वसाधारण जनता म्हणते, लोकांना मारलं जाते, ज्येष्ठ जे नागरिक आहे ज्येष्ठ नागरिकांना धमकावलं जाते, अरे करा बोललं जाते, त्याचे व्हिडिओ त्याचे रेकॉर्डिंग आहे, तरी सुद्धा ते बदललं जात नाही. आपल्याकडं कायदा सुव्यवस्थेबरोबर कुणाचं संस्कार आहेत, त्या संस्कारामध्ये सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे. त्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये पोलीस अधीक्षक असोत, त्यांचे अधिकारी असोत, त्यांचे कर्मचारी असोत, कोणी शासकीय असो किंवा आपण वरिष्ठांचा मान देऊ नये आपली संस्कृती आहे. पण आपल्या वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या गोरगरीब जनतेला सुद्धा आरकार केलं जातं पोलीस स्टेशनमध्ये, ही सुद्धा खूप लाजिरवाणी घटना आहे. जोपर्यंत हे अधिकारी बदलणार तोपर्यंत तपासाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. जर या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर ज्याच्या जिथं जिथं तक्रार आहे ते सर्व अधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बदलले पाहिजेत. तरच आमच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांतता मिळेल आणि कायदा व सुव्यवस्थेचं राज्य. बाप्पा, बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाचे बॅनर लागले, त्या बॅनरवरती वाल्मिकीकरणाचा फोटो पाहायला मिळतो. जे वाल्मिकीकरण संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये आता अटकेत आहेत, त्याच आरोपींचे फोटो बॅनरवरती पाहायला मिळतात. कायदा सुव्यवस्था सातत्यानं बोलता नाहीये, परंतु गुलामकीकरण कुठे गुन्हेगारांचं होतंय. हे बघा, या प्रकरणामध्ये ज्यांच्या बॅनरवर ज्यांचे फोटो लागले आणि ज्यांच्यासाठी लागले त्यांनाच तो प्रश्न विचारला पाहिजे. त्याचं उत्तर मी काय द्यावा? कारण त्याच्या आता कसं बॅनर फोटो कोण कुठं कुणाकडे येते, फोटो काढते, कोण काय होते, फोटो कुठं माध्यमात. आता माझ्याकडे कुणी एखाद्याचा फोटो काढला की आमचा बीड जिल्हा एवढा सेन्सिटिव्ह झालाय की 2 मिनिटात लगेच व्हायरल फोटो. खासदारांच्या समर्थका गोळीबार. अरे खासदाराचे समर्थक कसे असतील? खासदाराबरोबर फोटो असेल. आता आमच्याकडे आज माझ्याकडे 2000 फोटो काढले असतील मुंबईत माझ्या लोकांनी, पण त्याच्यातलं एक कोण आहे, मी कशाला बघू, आला फोटो काढला, मग लगेच दुसऱ्या मिनिटात कुणीतरी टाकते आमदाराबरोबर, पालकमंत्र्याबरोबर, माझे पालकमंत्र्याबरोबर, आताच्या मंत्र्यांबरोबर. मग चुपचाप, म्हणजे काय संधीच नाही. बजरंग सोरेने सापडतोय कुठं त्याची वाटच बघ. म्हणजे आता या लोकांना करू काय मी? यांच्या विचाराची क्यू येते मला. प्रत्येक गोष्ट असतं तसं. आता तुमच्या बॅनरबाजीवर तुम्ही बोलता, त्या बॅनरबाजीवर ज्यांनी कोणी फोटो लावले त्यांच्या मनात काय आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाला लावले त्यांनाच ते प्रश्न विचारला तर ते चांगलं उत्तर माझ्यापेक्षा देतील असं मला वाटतंय. मला या प्रश्नावर उत्तर देणं मला अपेक्षित. बीडमध्ये लाखेचं राजकारण खूप मोठं आहे. लाखेला कुठे किंमत नव्हती, परंतु आता लाखेचं सातत्यानं मार्केट रेट जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. आता या राखेच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्णय घेण्यात यावे अशी मागणी. माझी मागणी एकच आहे की बीड जिल्ह्यामध्ये थर्मल पॉवर स्टेशन हा महाराष्ट्रातलं खूप मोठं युनिट होतं. ते युनिट आता जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. बऱ्यापैकी काही युनिट संचेतीचे बंदही झालेत. पण या युनिटच्या बाबतीत आता जर झालं तर करोडो रुपयाची राख तिथं तिचं रॉ मटेरियल म्हणून आता जी काही तिची विकून द्यायची चीज होती ती आता वीट भट्टीचं रॉ मटेरियल म्हणून जे आहे किंवा कशाला वेगळ्या याला वापरू राख आपल्याकडे काही तिथल्या गुंडांनी ती राख उचलली अनाधिकृतपणे आणि शासनाच्या काही जे जमिनी गायरान असेल कुठं असेल तिथं स्टॉक केलं. आणि हा राख अ चा हा एवढा स्टॉक, ब चा हा एवढा स्टॉक, एक्स चा एवढा स्टॉक, प्रत्येक दलालाने एकाचा स्टॉक केला आणि ते माझ्या मालकीचा असं करून सांगतायत. ती रोजपणे बोगसगिरी करून निघतात. जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललो, एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो, तरी पण त्याच्यात कुठेही काय होत नाही. माझी विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना, तुम्ही ते सर्व राख जप्त करा. त्यांनी कशी उचलली त्याचा तपास करा, यांनी विकली किती त्याचा तपास करा. त्या राखेच्या वाहतुकीमुळे सुद्धा लोक मारतायत. परवाच एक परिळीला मागायला 2-4 महिन्यामध्ये एक माणूस टिप्पर खाली गेला, राख सगळे दुनिया वाटून सगळ्या लोकांच्या डोळ्यात जाऊन सगळे होते. त्याला बंधन नाही काय नाही. ही राख जप्त करा. जप्त करून शासनानं जरी राख जप्त करून परत रिटेंडर काढून विकली, मार्केट रेट प्रमाणे जरी विकली तर हजारो करोड रुपये महाराष्ट्र शासनाला मिळतील. पण महाराष्ट्र शासनाला ते हजारो करोडचं महसूल नकोय आणि फक्त गुंड पोसायसाठीच ती राख पाळायची काय मला माहित नाही. एवढंच नाही, बरेच घोटाळे आहेत. आणखी एक घोटाळा आहे का? मला मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुद्धा बोललो, त्याच्यावर काहीच नाही पुढे प्रोसिडिंगला बी आलं का नाही. असं आमच्याकडे ज्या युवा लोकांनी भरलाय, बीड जिल्ह्यातल्या काही लोकांनी परभणी असेल, नांदेड असेल अशा गावामध्ये जाऊन विमा भरलाय ऑफलाईन. कृषी अधिकाऱ्यांनी ऑफलाईन त्याचा पंचनामा केलाय आणि तुमच्या विमा कंपनीच्या लोकांनी सुद्धा त्याचा ऑफलाईन नोंद घेतली आणि आता त्यांना लाखो रुपये मिळतात. बीड जिल्ह्यातल्या या लोकांना लाखो रुपये बोगस मिळत आहेत. याची चौकशीची सुद्धा मागणी मी केली, पण त्याच्यावर काहीच नाही झालं. म्हणजे याच्यावर काय नाही, यांना घेणं देत नाही. बोगस भ्रष्टाचार करून पैसे कमवणे एवढाच उद्देश या लोकांचा आहे. आज सुद्धा करोडो रुपये त्यांच्या नावावर मिळत आहेत. ते सुद्धा कुठे थांबले पाहिजेत असं
थांबले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. आणि माझी शेवटची एकच मागणी, आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्थेचं राज्य परत बीड जिल्ह्यात आलं पाहिजे, एवढीच माझी मागणी. खूप खूप धन्यवाद.